नमस्कार. मी प्रकाश मुद्राळे आणि माझ्या बाजूला आहेत माझे वडील सुरेश मुद्राळे. त्यांचं वय आहे 75 वर्ष. साधारणतः 4 महिन्यापूर्वी त्यांना असह्य पेनचा त्रास चालू झाला. खूप वेदना होत होत्या. कळतच नव्हतं की एक्झॅक्ट काय करायचं. अनेक ठिकाणी डॉक्टरांकडे दाखवलं, परंतु समजत नव्हतं की एक्झॅक्ट मार्ग मिळत नव्हता की त्याच्यावरती का आणि कशामुळे पेन होतोय. तर त्याच्यामध्येच मला नवी मुंबईमधील आपले न्यूरोसर्जन स्पेशलिस्ट आर.एन. पाटील यांचं सूरज हॉस्पिटल यांच्या संदर्भात कळलं. फर्स्ट टाइम मी त्यांना भेटलो. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की एक्झॅक्ट हे होतंय कशामुळे. त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे डॉक्टर रमा यांनी पूर्णपणे फाइंड आउट केलं की यांचं जे पेन होते ते पेन कशामुळे होते. मग त्यावेळेला कळलं की ट्रायजेमिनल नर्व ही एकमेकांना थोडं स्पार्क होण्यामुळं त्या वेदना होत आहेत, परंतु वेदना खूप प्रचंड होतात. त्यावेळेला डॉक्टर रमा यांनी पूर्णपणे त्या वेदना कंट्रोल मध्ये आणण्याचं काम केलं. त्याच्यावरती 3 महिने खूप व्यवस्थित गेले. टॅबलेट वरती सुद्धा व्यवस्थित आलेले. परंतु मागच्या 1 आठवड्यापूर्वी त्यांना परत तो त्रास जाणवायला लागला. परत त्याच पद्धतीच्या असह्य वेदना व्हायला लागल्या. मग आम्ही त्यानंतर परत डॉक्टर रमा ज्या न्यूरोलॉजिस्ट आहेत सूरज हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो, इकडे हॉस्पिटलला आलो. त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला काय करावं लागेल. त्यावेळेला प्रथमतः कळलं की रेडिएटिव्ह ॲब्लेशन्स नावाचं एक प्रोसेस आहे. एक स्मॉल ऑपरेशन आहे. जर ते आपण केलं तर त्यामध्ये खूप पद्धतीने चांगला त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना या कमी होऊ शकतात. आज दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर महेश, डॉक्टर आर.एन. पाटील, डॉक्टर रमा यांचं मनपूर्वक मी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं रेडिएटिव्ह ॲब्लेशन्स पूर्णपणे प्रोसेस एक्झिक्यूट केली आणि आज माझे वडील 1 तासानंतरच असं वाटलेलं की साधारणतः ते खातील, नाही खाणार, कोणत्या गोष्टी हे करतील, वाटलं नव्हतं. परंतु विदिन 1 तासानंतर साधारणतः अर्धा तास रेस्ट हे करून त्यांनी परत त्यांचं पाणी, ज्यूस आणि नॉर्मल फूड हे चालू झालेलं आहे. मी खरोखरच खूप धन्यवाद मानतो. ते म्हणजे डॉक्टर रमा, डॉक्टर आर.एन. पाटील आणि सूरज हॉस्पिटल की ह्या वेदनामधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, त्यांनी मार्गदर्शन केलं. कारण कळत नव्हतं आणि यामध्ये त्यांच्या अंडर गायडन्स मध्ये या सर्व गोष्टी पूर्णपणे पार पाडल्या. तर मी परत एकदा त्यांचं मनपूर्वक आभारी आहे.